नमस्कार, घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टोमॅटो आणि कांदा टाकून अतिशय भन्नाट आणि पौष्टिक अशी रेसिपी बनवणार आहोत, जी की तुम्ही या अगोदर कधीही बनवली नसेल. चला तर मग आज आपल्याला इथे काय बनवायचं ते पाहण्यासाठी व्हिडिओ अजिबात जरासुद्धा कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा. वेळ न घालवता आपण लगेच आपल्या आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात अगोदर तर इथे आपल्याला 2 पिकलेले टोमॅटो घ्यायचे आहेत. छान लालसर असे टोमॅटो घ्यायचे आणि त्यानंतर याला स्वच्छ धुवून अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे. दोन्ही टोमॅटो आपण व्यवस्थित असे चिरून घ्यायचे आहेत. आता कांदा आहे, कांद्याला सुद्धा असं चिरून घ्यायचं आहे. अगोदर याचे आपण साल काढून घेऊया आणि मग कांदासुद्धा असा चिरून घेऊया, कारण याला आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे, त्यामुळे अगोदर असं मोठे मोठे चिरून घेतलं तरी पण चालेल. आता हे चिरलेला कांदा आणि टोमॅटो आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे. याच्यासोबतच एक हिरवी मिरची घालायची आणि कोथिंबीर घालायची. आता याला झाकण लावून याच्यामध्ये जरासुद्धा पाणी न घालता आपण मिक्सरला वाटून घेऊया. व अशा पद्धतीने आपण इथे याची पेस्ट बनवून घेतलेली आहे. आता हे तयार झालेलं आपलं मिश्रण आहे ते एका मिक्सिंग बाउलमध्ये आपण काढून घेऊया. याच्यामध्ये आपण जरासुद्धा पाणी वापरलेलं नाही आणि यापुढे सुद्धा आपल्याला यामध्ये अजिबातच पाणी वापरायचं नाही. आता तयार केलेल्या मिश्रणामध्ये ना आपल्याला 1 चमचा बेसन पीठ घालायचं आहे. सोबतच 2 चमचे बारीक रवा घालूया आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. आता यानंतर आपल्याला ना याच्यामध्ये घालायचं आहे ज्वारीचे पीठ. तर इथे चाळून ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. हे थोडं थोडं करत आपल्याला याच्यामध्ये घालायचे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर याच्यामध्ये जो ओलावा आहे, जे पाणी आहे, त्याच्यामध्येच आपल्याला हे ज्वारीचं पीठ मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये आपण वरचं अजिबात जरासुद्धा पाणी वापरणार नाही. आता याच्यामध्ये जितकं बसेल तितकं आपल्याला ज्वारीचं पीठ घालायचं आहे, जेणेकरून हे मिश्रण मध्यम स्वरूपाचं होईल. तितपतच आपल्याला याच्यामध्ये ज्वारीचं पीठ ॲड करायचं आहे. हे पीठ आपल्याला जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही, जरा मध्यम अशा स्वरूपाचं बनवून घ्यायचं आहे. यामध्ये जे पाणी आहे त्याच्यातच आपण याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. तर इथे तुम्ही पाहू शकता आपलं अशा स्वरूपाचं हे मिश्रण तयार झालेलं आहे. याची कन्सिस्टन्सी पहा अशा मध्यम स्वरूपाची आहे, अगदी घट्ट पण नाही आणि अगदी पातळ पण नाही. आता याच्यामध्ये आपल्याला थोडेसे जिरे घालायचे, थोडंसं लाल तिखट घालायचं, चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि हे सर्व जिन्नस व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. इथे मी ज्वारीचं पीठ वापरलेलं आहे. हवं तर तुम्ही तांदळाचं पीठ किंवा इतर कोणतेही पीठ वापरू शकता. जर तुमच्याकडे ज्वारीचं पीठ अवेलेबल नसेल तर बाजरीचं पीठ वापरलं तरीसुद्धा चालेल. सर्व जिन्नस छान व्यवस्थित असं आपण इथे मिक्स करून घेतलेलं आहे आणि पहा अशा स्वरूपाचं आपलं हे पीठ तयार झालेलं आहे. आता लगेचच आपल्याला गॅसवरती पॅन ठेवायचा आहे. पॅन गरम झाला की याला थोडंसं तेल किंवा तूप लावून घ्यायचं आणि आता हाताला ना थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे आणि हे तयार झालेलं ज्वारीचं पिठाचं मिश्रण पॅनवरती ठेवून याला व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे. हाताला पाणी लावल्यामुळे हे पीठ आपल्या हाताला चिकटत नाही आणि व्यवस्थित असं पसरलं जातं. व्यवस्थित असं याला पॅनवरती असं थापून घ्यायचं आहे. इथे आपण बनवतोय टोमॅटो आणि कांद्यापासून अगदी मस्त असे चविष्ट थालीपीठ. अजिबात पाण्याचा वापर न करता हे थालीपीठ खूप मस्त बांधतात आणि खायलाही खूप पौष्टिक आहे. अगदी कमीत कमी तेलामध्ये हे थालीपीठ तयार होतात आणि झटपटसुद्धा तयार होतात. यासाठी इथे आपल्याला इतर कोणतीही पूर्वतयारी करावी लागत नाही. पहा मध्यम अशा स्वरूपाचं पातळ थालीपीठ आपण पॅनवरती घातलेलं आहे. आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि 3 ते 4 मिनिटं याला बारीक गॅसवरती भाजून घ्यायचं. एक 3 ते 4 मिनिटानंतर आपण यावरती झाकण काढूया. वरच्या बाजूने थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि आता हे थालीपीठ आपण पलटवून घेऊया. याला तुम्ही पराठा म्हणू शकता किंवा थालीपीठ म्हणू शकता. अगदी झटपट तयार होतात. तेल लावून याला दोन्ही बाजूनी अगदी व्यवस्थित मध्यम टू लो गॅसवरती भाजून घ्यायचं आहे. पहा इथे मस्त असं इथे आपलं टोमॅटोचं थालीपीठ तयार झालेलं आहे. याच पद्धतीने मी तुम्हाला आणखीन एक थालीपीठ इथे बनवून दाखवते. याला जितकं तुम्ही बारीक गॅसवरती किंवा मध्यम गॅसवरती भाजून घ्याल ना, तितकंच हे चवीला खूप भारी लागतं आणि खूप छान खमंग असं भाजलं जातं. रोज रोजचा नाश्ता खाऊन कंटाळा येतो, अशा वेळेस तुम्ही झटपट होणारे हे ज्वारीचं थालीपीठ नक्की बनवून पहा. चवीलाही भारी लागतात आणि बनवायलाही सोपं आहे. तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहताय ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. म्हणजे मला सुद्धा समजेल की आपल्या घरगुती भोजनचे व्हिडिओज कुठपर्यंत पोहोचतात. आपल्या चॅनलवरती मी खूप सारे युनिक आणि पौष्टिक अशा रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत. त्यासुद्धा एकदा नक्की चेक करा. मला खात्री आहे तुम्हाला आपल्या रेसिपीज जरूर आवडतील. तर पहा इथे आपण दुसरं थालीपीठसुद्धा अगदी मस्त खमंग असं भाजून घेतलेलं आहे.
मस्त असं इथे आपले टोमॅटोचे थालीपीठ तयार झालेले आहेत. माझे इतक्या साहित्यामध्ये 3 ते 4 मध्यम आकाराचे थालीपीठ तयार झालेले आहेत. याला तुम्ही असेच खाऊ शकता, सॉससोबत खाऊ शकता किंवा तुमच्या आवडीच्या कोणत्याही चटणीसोबत सर्व करू शकता. तुम्हाला आपली आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये जरूर कळवा. आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि आपल्या घरगुती भोजन या अस्सल मराठमोळा चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. त्यापुढील बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजेच आपल्या येणाऱ्या नवनवीन भन्नाट आणि युनिक अशा रेसिपीचे अपडेट सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील. हे खमंग असे कांदा टोमॅटोचे थालीपीठ तुम्ही सुद्धा एकदा नक्की बनवून पहा. चला तर मंडळी, आपण भेटूया आपल्या अशाच पुढच्या एका नवीन अशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी राहा. चला बाय बाय.